जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 131. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्या भक्ताला, ज्या शिष्याला राजा दशरथांसारखं धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पदार्थ, या चारही गोष्टी करतलावरच्या आवळ्याप्रमाणे त्या सीतारामांच्या दर्शनानं प्राप्त झाल्याच असं वाटतंय. ज्यांना आपल्या सद्गुरुप्राप्तीनंतर या चारही गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्याच, आता काही प्राप्त करायचं उरलं नाही असं मनापासून वाटतंय. ज्याचा सर्व प्रकारचा अट्टाहास, आग्रह, दुराग्रह प्रपंचातला आणि परमार्थातला हा निघून जातो, त्याचा चित्तलय हनुमत कृपेनं त्या मूलतत्वाच्या चरणाशी होतो. कारण त्याची वृत्ती सहज समर्पित होते. जोपर्यंत अजून काहीतरी मिळवायचं वाटतं तोपर्यंत आम्ही अपूर्ण असतो. आणि म्हणूनच संत सांगतात, आमचे सद्गुरू सांगतात की तुम्ही पूर्णाला धरलत, पूर्ण अशा सद्गुरूंना धरलत तर सहजीच त्यांच्या कृपेनं तुम्ही आपल्या इप्सित स्थळी पोहोचता, स्वस्थ होता. आणि असे स्वस्थ राजा दशरथ त्या लग्नवेदीवर झालेले आहेत. आपण बघितलं, चारही राजकुमार आणि चारही राजकन्या यांचा विवाह अतिशय धामधुमीत साजरा झाला. आणि आता जनकपुरीच्या लोकांचं तो समारंभ साजरा करण्याची ती जी हौस, ती अजून काही फिटलेली नाही. अजूनसुद्धा आपल्या लाडक्या राजकुमारींचा विवाह विविध प्रकारांनी ते साजरा करतायत. अनेक विधी त्या मूळ सप्तपदीनंतर सुरू आहेत आणि त्यांचं अतिशय गोड असं वर्णन तुलसीदास करतायत, ते आपण बघूया. म्हणाले, जसी रघुबीर ब्याह विधि बरनी, सकल कुंवर ब्याहे तेहि करनी, कही न जाई कछु दाई जभूरी, रहा कनक मणि मंडपु पुरी. तेच सांगतायत की सर्वच राजकुमारांचे विवाह रामचंद्रांच्या विवाहविधीप्रमाणेच संपन्न झाले. आणि ज्या आंदणाच्या वस्तू होत्या, आहेराच्या वस्तू होत्या, त्या इतक्या होत्या की सांगता येत नाही. सबंध जो तो लग्न मंडप होता तो सोन्या रत्नांनी भरून गेला होता. दोन्हीकडची घरं ही वैभव संपन्न आहेत आणि त्यामुळे हे वैभव लौकिकदृष्ट्या सुद्धा तिथं दिसून येत आहे. वर्णन करतायत, कंबल बसन विचित्र पटोरे, भांति भांति बहु मूलन थोरे, गजरथ तुर गदास अरुदासी, धेनु अलंकृत काम दुहासी. अनेक प्रकारची विविध वस्त्र, त्याच्यामध्ये सुती, लोकरी वस्त्र, रेशमी पदार्थ, असे बहुमूल्य अशा गोष्टी तिथे होत्या, ज्या दिल्या गेल्या, घेतल्या गेल्या. तसेच विविध प्रकारचे प्राणीसुद्धा, म्हणजे रथ, घोडे, हत्ती, दास दासी, अलंकारानं सजवलेल्या जणू कामधेनूच शोभावे अशा गोमाता, अशा अनेक वस्तू होत्या. आणि त्याचं वर्णन करतायत जनक राजा, ज्यांनी ते दान केलं. हे सर्व काय तर
वस्तु अनेक करिया कि मिले खा, कहीं न जाई जानही चिन्ह देखा। लोकपाल अवलोकि सिहाने, लीध अवधपति सबु सुख माने। दीन्ह जाचकन्हि जो जेहि भावा, उबरा सो जनवासे ही आवा। तब कर जोरी जनकु मृदु बानी, बोले सब बरात सन्मानी। इतक्या तऱ्हेच्या वस्तू त्यांची गणना कशी करणार? वर्णनातीत होतं सगळंच. ज्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलं त्यांनाच कळेल म्हणतात तुलसीदास. इतकं की लोकपालाला सुद्धा हेवा वाटू लागला. आणि अयोध्यापती महाराज दशरथांनी ते जे जनकांनी दिलं ते अतिशय प्रसन्न मनानं सर्व काही ग्रहण केलं. पण आंदण म्हणून जे आलं होतं ते सर्व याचकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी देऊनही टाकलं. आणि जे उरलं ते अंतःपुरात गेलं आणि जानवश्यात जिथं ते राहत होते तिथे घेऊन गेले. आणि मग महाराज जनक अतिशय कोमल वाणीनं सर्व त्या वऱ्हाडी मंडळींचा आदर सत्कार करून हात जोडून म्हणतायत. काय म्हणतायत ह्याचं वर्णन करतायत. सन्मानी सकल बरात आदर, दान विनय बड़ाई कई। प्रमुदित महामुनि वृंद बंदे, पूजी प्रेम लड़ाई कई। सिरुनाई देव मनाई सब सन, कहत कर संपुट किए। सुर साधु चाहत भाव सिंधु की, तोष जल अंजलि दिए। कर जोरी जनकु बहोरी बंधु, समेत कौशल राय सो। बोले मनोहर बयन सानी, स्नेहशील सुभाय सो। संबंध राजन रावरे हम, बड़े अब सब विधि भये। एहि राज साज समेत सेवक, जानी बे बिनुगथ लये। ए दारिका परिचारिका करी, पाली भी करुणा नहीं। अपराधु क्षमिबो बोली पठये, बहुत हूढ़ी ट्यो कही। पुनि भानुकुल भूषण सकल, सन्मान निधि समधि किए। कही जाति नहीं बिनती परस्पर, प्रेम परिपूर्ण नहीं। अत्यंत आदरपूर्वक दान दक्षिणा देत विनम्रतेनं आणि वऱ्हाडी मंडळींना मोठेपणा देत सर्व वऱ्हाडाचा आदर सत्कार केला. आणि जनकराजांनी अतिशय आनंदानं प्रेमपूर्वक ते जे मुनिवृंद तिथे जमलेलं होतं त्या सर्वांची पूजा केली, वंदन केलं, मस्तक नमवलं आणि देवांची आळवणी करू लागले. आणि मग राजा जनक हात जोडून सर्वांना म्हणू लागले की देव आणि साधू हे केवळ प्रेमभाव इच्छितात. काय खरंच, एक ओंजळभर पाणी दिल्यानं समुद्र संतुष्ट होईल का? हे शिकायचंय आम्हाला की आम्ही प्रत्येकच वेळेला साधू संतांना, भगवंताला काही द्यावं ही शुद्ध भावनेनं इच्छा असणं वेगळं आणि मी काही देऊ शकतो ही भावना असणं वेगळं. त्यामुळे म्हणतायत
की ओंजळभर पाणी दिल्यानं समुद्र संतुष्ट होईल का? समुद्राला ओंजळभर पाण्याची काय किंमत? कारण ते केवळ प्रेमभाव इच्छितात. देव आणि साधू हे राजा जनक शिकवतायत आम्हाला. आणि मग राजर्षी जनक आपल्या भावासह कुशध्वज त्यांच्यासह कोसलाधीश दशरथ महाराजांना अतिशय गोड शब्दामध्ये म्हणतायत आता, हे राजा, तुमच्याशी आमचा संबंध जुळल्यामुळे आम्ही सर्व प्रकारानं मोठे झालो आज. तुम्ही आम्हा दोघांना, मला आणि कुशध्वजला, या राज्यासह कसलीही अपेक्षा न बाळगणारे बिनुगथलये आपले सेवक समजा आणि आमच्या या मुलींना चारही सेविका समजून रोज नवी दया त्यांच्यावर येऊ द्या आणि त्यांचं पालन करा. मी तुम्हाला इथं बोलावून घेतलं, हा सुद्धा एक प्रकारे तुमचा अवमानच आहे. तुमचा मान फार मोठा आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. आणि अशा शब्दांमध्ये राजर्षी जनक आपल्या व्याह्यांना विनंती करतायत. आणि महाराज दशरथच ते असे हे सूर्यकुलाचे भूषण असलेले राजे दशरथ, त्यांनी मग व्याही जनकांना सुद्धा इतका सन्मान दिला की म्हटलंय जणू सन्मानाचं भांडार बनले ते. त्या दोघांची, राजर्षी जनकांची आणि दशरथांची परस्पर नम्रता जी होती ती सांगण्यापलीकडे होती. दोघांची मनं प्रेमानं भरलेली होती. आणि ह्याच आनंदामध्ये पुढे वर्णन करतायत. वृंदार कागन सुमन बरिसहि राहु जनवासे ही चले दुंदुभी जय धुनि बेद धुनि नभ नगर कौतूहल भले तब सखी मंगल गान करत मुनीस आय सुपाई कै दुलह दुलहिनिध सहित सुंदरी चली कोहबर ल्याई कै. देवगण फुलांचा वर्षाव करतायत. राजा दशरथ पुन्हा आपल्या निवासाकडे निघालेत. सगळीकडे नगाऱ्यांचा ध्वनी, जयध्वनी, वेदध्वनी घुमतोय. आकाशात आणि नगरात दोन्हीकडे आनंद पसरलाय. आणि त्यावेळी मुनीश्वरांनी आज्ञा दिल्यानंतर सुंदर सख्या मंगलगान करीत चारही वधूंसोबत वरांना घेऊन देवक जिथे बसवलंय तिथं निघालेत. आणि पुढे तुलसीदास वर्णन करतायत. पुनि पुनि राम हि चितवसिय सकुचति मनु सकुचैन हरत मनोहर मीन छबी प्रेम पियासे नैन. सीता प्रभू श्रीरामांना वारंवार बघतीये पण संकोचून जातीये. पण म्हणतायत सिय सकुचती मनु सकुचैन, की सीता लौकिकास्तव लाजतीये, संकोचतीये, पण तिचं मन मात्र संकोचत नव्हतं. म्हणजे मन त्यांच्याकडे न बघण्याला काही कारण पुढं करत नव्हतं. त्यामुळे ती सतत वरचेवर प्रभू श्रीरामांकडे बघतीये. आणि तुलसीदास वर्णन करतायत कसे दिसतायत तिचे हे प्रेमाकुल नेत्र. तर अतिशय गोड सुंदर अशी मासोळी, त्याची देखील सुंदरता हरण करावी असे प्रेमाकुल झालेत तिचे नेत्र. आणि स्वाभाविकच आहे, कारण म्हणतात श्याम शरीरु सुभाय सुहावन शोभा कोटि मनोजल जावन जावक जुत पद कमल सुहाये मुनि मन मधु परहत जिन्ह छाये.
स्वभावतःच सुंदर असं सावळं रूप श्रीरामांचं आहे. कोट्यवधी कामदेवांना लाजवील अशी शोभा आहे. म्हणतायत जावक जुत पद कमल सुहाय. लग्नासाठी मेहंदी लावलेले त्यांचे चरण कमल खूप शोभून दिसत आहेत श्रीरामांचे बरं. आणि म्हणतात अशा ह्या चरणकमलांवर मुनींचे मनभ्रमर सतत गुंजी घालत असतात. कसे दिसत आहेत, काय परिधान केलंय प्रभूंनी, तर पीत पुनीत मनोहर धोती, हरती बाल रबी दामिनी ज्योती, कलकिंकिनी कटी सूत्र मनोहर, बाहु बिसाल विभूषण सुंदर, पीत जनेऊ महाछबी देई, करमुद्रिका चोरी चितुलेई, सोहत ब्याह साज सब साजे, उर आयत उर भूषण राजे, पियर उपरना काखा सोती, दुहु आचरणी लगे मनी मोती, नयन कमल कल कुंडल काना, बदनु सकल सौंदर्य निधाना, सुंदर भ्रुकुटी मनोहर नासा, भाल तिलक रुचिरता निवासा, सोहत मोरु मनोहर माथे, मंगलमय मुकुता मनी गाथे, गाथे महामणि मोर मंजुल, अंग सब चित चोरही, पुर नारी सुर सुंदरी बरही, बिलोकी सब तिन तोरही, मणि बसन भूषण वारी आरती, करही मंगल गावही, सुर सुमन बरी सही, सूत मागध बंदी सुजसु सुनावही. म्हणतायत अतिशय मनोहर पवित्र असं पीतांबर प्रभूंनी परिधान केलंय, जे प्रातःकालच्या सूर्याची आणि जणू विजेची चमक सुद्धा हरण करून घेते असं ते सुंदर पीतांबर आहे. कटीवर सुंदर असे घुंगरू लावलेलं कटीसूत्र आहे. विशाल भुजांमध्ये सुंदर आभूषण शोभतायत. पिवळं यज्ञोपवीत शोभून दिसतंय. बोटांमधल्या अंगठ्या जणू चित्त चोरतायत. विवाहाची सर्व वेशभूषा खूपच प्रभूंना शोभून दिसते म्हणतायत तुलसीदास. विशाल अशा वक्षस्थलावर सुंदर आभूषण आहेत. पिवळं उपर्ण आहे ज्याच्या दोन्ही टोकांना माणकं आणि मोती लावलेत. सुंदर कमल नयन असे प्रभू आहेत. कानांमध्ये सुंदर कुंडल आणि बदनु सकल सौंदर्य निधान. जणू सौंदर्याची खाण असा सुंदर असं मुख, सुंदर भुवया, मनोहर नाक, ललाटावरचा तिलक तर म्हणतात जणू रुचिरता निवासा, सौंदर्याचं माहेर घर असावं असा तो ललाटावरचा तिलक दिसतोय. मंगलमय मोती आणि रत्न गुंफलेला मुंडावळ्या लावलेला मुकुट शिरावर शोभतोय. सर्व विविध प्रकारची बहुमूल्य रत्न गुंफली आहेत त्या मुकुटामध्ये. अशा रीतीनं म्हणतात इतके सुंदर दिसत आहेत प्रभू की नगरातल्या सर्व स्त्रिया आणि देवांच्या सुंदरी जणू गवताची काडी मोडून त्यांची दृष्ट काढत होत्या बरं का. आणि रत्न वस्त्र आणि दागिने त्यांच्यावरून ओवाळून टाकून आरती करत होत्या, मंगलगान गात होत्या. देव फुलं उधळत होते आणि भाट आपल्या कुलकीर्तीबद्दल सांगत होते. आणि अशा रीतीनं ह्या सर्व आनंदाच्या वातावरणात
पुढे काय केलं तिथे प्रत्यक्ष आपल्याला माहिती आहे उमा सरस्वतीसुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे आता तुलसीदास आम्हाला सांगतायत, कोहबरही आने कुंवर कुंवरी सुवासिनी सुख पाई कै अति प्रीति लौकिक रीति लागी करन मंगल गाई कै लह कौरी गौरी सिखाव राम ही सियसन सारद कहै रनिवा सुहास बिलास रस बस जन्म को फलू सबल है. आहा, काय दृश्य आहे पहा. म्हणतात सुवासिनी स्त्रिया अतिशय आनंदानं वधूवरांना त्या देवकापाशी म्हणजे कुलदेवतेपाशी घेऊन आल्या आणि अतिशय प्रेमानं मंगलगीत गात गात विविध प्रकारचे लौकिक कुळाचार करू लागल्या. म्हणतायत तिथे पार्वती माता उपस्थित आहे जी श्रीरामांना शिकवतीये काय, आणि सरस्वती माता सीतेला शिकवतीये. बरं का, काय शिकवतायत तर परस्परांना घास खाऊ घालण्यास शिकवू लागल्या पार्वती माता आणि सरस्वती माता. त्याचं रहस्य केवळ त्या दोघांनाच कळलंय. माता सीता आणि प्रभू श्रीराम यांनाच फक्त माहिती आहे की त्या कोण आहेत, पण इतर कोणी ते रहस्य जाणत नाही. आणि त्या तिथे उपस्थित असल्यामुळे आणि असे वरवधू तिथे उपस्थित असल्यामुळे सर्वांनाच जन्माचं सारं फल तिथं मिळतं आहे. आणि अशा रीतीनं वर्णन करतायत अतिशय गोड तुलसीदास की निज पानी मनी महु देखियति मूरति स्वरूप निधान की चालती न भुज बल्ली बिलोकनी बिरह भय बस जानकी कौतुक विनोद प्रमोद प्रेमुन जाई कही जानही अली बर कुंवरी सुंदर सकल सखी लवाई जनवासे ही चली तेहि समय सुनिय असी सजहतः नगर नभ आनंदु महा चिरुजिय हुजोरी चारु चार्यो मुदित मन सब ही कहा जोगींद्र सिद्ध मुनि सदेव बिलोकी प्रभु दुंदुभिहनि चले हर्षि बरषि प्रसून निज निज लोक जय 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 भनी. म्हणतायत आपल्या तिथे सर्वच जण उपस्थित आहेत आणि हातामध्ये जी सुंदर सुंदर रत्न परिधान केली आहेत त्यामध्ये श्रीरामांचं प्रतिबिंब दिसतंय. आणि सीतेला जसं अगोदर सांगितलं की तिचं मन संकोचत नाही आहे प्रभूंकडे बघायला, तो अनादी संबंध ती जाणते. त्यामुळे विवाहोत्तर विधीमध्ये सीतेला एक क्षणसुद्धा प्रभू आपल्या नयनांमधून विलग होऊ नयेत असं वाटतंय. आणि त्यामुळे इथे म्हणताय तुलसीदास की त्या हातातल्या रत्नांमध्ये त्या बांगड्यांमध्ये जे श्रीरामांचं प्रतिबिंब दिसतंय ते हलू नये. म्हणजे जर हात हलला तर ते हलणार, माझी दृष्टी हलली तर ते हलणार, अशा रीतीनं दर्शनात विघ्न येऊ नये. चालतीनं भुजबल्ली बिलोकिनी बिरह भय बस जानकी, अशा रीतीनं त्या दर्शनाचा विरह होऊ नये म्हणून आपली बाहुरूपी लता ती कोमल वेल जणू आणि दृष्टी हलू देत नाही आहे. आणि अशा रीतीनं या प्रसंगी विविध प्रकारचे हास्य विनोद प्रेम यांचं वर्णनच करता येणं शक्य नाही, ते केवळ आणि केवळ सख्याच जाणतात. आणि मग सर्व सख्या वधूवरांना घेऊन जानवश्याकडे निघाल्या.
अशा रीतीनं त्या आनंद गजरामध्ये नगरात आकाशात जिकडं पाहावं तिकडं आशीर्वादाचे शब्द ऐकू येत होते. सर्वजण प्रसन्न मनानं म्हणत होते की ही सुंदर अशी चारही जोडपी चिरंजीव होत. योगीराज सिद्ध मुनींद्र देव यांनी प्रभू रामचंद्रांना बघून दुंदुभी वाजवली आणि आनंदानं फुलांचा वर्षाव करू लागले. जय हो जय हो जय हो असा गजर सुरू झाला आणि असं म्हणतच ते आपापले लोकी निघून गेले. आणि मग सहित बधुटिन कुंवर सब तब आए पितु पासा, शोभा मंगल मोद भरी उमगे उजनु जनवासा. चारही कुमार आपापल्या वधूंसह वडिलांकडे आले, राजा दशरथांकडे आले. म्हणतायत जणू शोभा, मांगल्य आणि आनंद यांनी तो जानवासा ओसंडून वाहतोय असं वाटत होतं. आणि मग अजून काय काय विधी झाले, काय काय केलं, जनकांनी कसं आदरातिथ्य केलं याचंही वर्णन यापुढे तुलसीदास करणार आहेत. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.